काही गोष्टी या वर्षानुवर्ष चालू आहेत. त्यातलाच एक भाग एखादी व्यक्ती गेल्यानंतर करण्यात येणारे संस्कार. अर्थात ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न असतो किंवा परंपरा लादल्यामुळे लोकांना ऐकायलाही ते वेगळं वाटतं. पण मला वाटतं यात बदल झाला पाहिजे आणि तो बदल माझ्या मते खऱ्या अर्थाने सर्वांच्या हिताचा असेल. हां, आपण सध्या करत काय आहोत? एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्यावर संस्कार करताना दशक्रियाविधी आणि अजून इतर, मग त्या पिरियडमध्ये अन्नदान वगैरे किंवा इतर विधींवर होणारा खर्च हा लाखांच्या घरात जातो. खरंच एवढं करणं गरजेचं आहे. खर्च तुम्ही अवश्य करा, पण तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे. आज घडीला फक्त लोक काय म्हणतील आपण त्या पद्धतीने ते करायला जातो आणि त्याच प्रवाहात आपणही वाद जात आहोत. मग त्यापेक्षा असं का करू नये? समजा साधारणतः 1 लाख रुपये जर त्याच्यात खर्च होत असतील किंवा प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे जी काही रक्कम खर्च होत असेल, ती रक्कम खर्चच होते आणि त्यासाठीच आहे असं मानून ती अन्नदान किंवा इतर कार्यांवर खर्च न होता ती जर आपण एक योग्य कारणासाठी केली तर मला वाटतं ते जाणारा आत्मा तो अधिक सुखावेल. डोक्यात सहज एक कल्पना आली की समजा 1 लाख रुपये खर्च होत असेल, त्याच्यातला साधारणतः 25,000 रुपये खर्च जो आहे तो तुमचा अंत्यविधी आणि त्या 2 दिवसाच्या संस्कारासाठी जे काही लागेल ते करून त्याच्यानंतर तर दशक्रियाविधी किंवा इतर खर्च न करता त्याऐवजी 1 लाखातले 25,000 त्या 2 दिवसापुरते खर्च करून राहिलेल्या 75,000पैकी जर आपण तो निधी वृक्ष लागवडीसाठी किंवा गावाच्या इतर सुशोभीकरणासाठी वापरला तर मला वाटतं ते आत्मे अधिक सुखावतील. उदाहरणार्थ 50,000 जर आपण खर्च केले, साधारणतः 1,000ला एक वृक्षाचं रोप, अशा पद्धतीने 50,000 रुपये एका वेळेस त्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्यातले उरलेले जे 25,000 आहेत ते मजूर लावून किंवा इतर हे करून त्या वृक्ष लागवडीसाठी जे काही करावं लागतं त्या मजुरीसाठी वापरले आणि त्या पद्धतीने जर 50,000 रोपांचं एका वेळेस आपण लागवड केली तर मला सांगा, प्रत्येक गावात घटणाऱ्या 5-6 घटनांमधून संपूर्ण गाव वनीकरणासारखं सुशोभित होईल. एवढंच नव्हे तर ते सुशोभीकरण या पद्धतीने असेल की पक्ष्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी वाढेल, पक्ष्यांची घरटी वाढतील, त्यांना निवारा मिळेल, संपूर्ण परिसराला मुबलक प्रमाणात प्राणवायू मिळेल आणि विशेष म्हणजे प्राण्यांना देखील, मानव आणि प्राण्यांना देखील सावली मिळेल. मग असं जर आपण केलं तर ते कुठेतरी ती रक्कम अकल्पाने योग्य दिशेला खर्च केली असं होईल. मग त्या अनुषंगाने विचार का करू नये? बघा पटतंय का?